नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मस्त पावसाळा चालू आहे, पाऊस पडतोय आणि अशा थंडगार वातावरणामध्ये जर असं गरमागरम सूप प्यायला भेटलं ना, की पावसाळ्याचा आनंद जो असतो तो डबल घेता येतो. आज आपण आपल्या शरीराला आयुर्वेदिक, गुणकारी, पौष्टिक, हेल्दी असं शेवग्याचं सूप आपण इथे बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे भरपूर शेवगा घ्या. तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे तेवढा. एक टोमॅटो घाला, थोडासा एखादा छोटासा कांदा घाला, 2-3 लसणाच्या पाकळ्या घाला, थोडंसं आलं घाला आणि 1 चमचा मी इथे मुगाची डाळ आणि मसूरची डाळ स्वच्छ धुवून यामध्ये घातलेली आहे. 1 चमचा मीठ घाला, पाणी घाला आणि कुकरला हे शिजवून घ्या. आता कुकरला शिजवून घेताना अगदीच 5-6 शिट्ट्या करा आणि मऊसूत हे शिजून घ्या, जेणेकरून शेवग्याचा शेंगांमधला जो गर असतो तो गर इथे पटकनी निघाला पाहिजे. तर इथे आपण शिजून घेतलेलं आहे. त्यानंतरनं एक गाळणी घ्या आणि गाळणीतून आपल्याला हे सगळं व्यवस्थित त्यातला गर असतो तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. शेवग्याच्या शेंगा इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने अशा मऊसूत शिजल्या गेल्या पाहिजे. आता तुमच्याकडे अशी गाळणी असेल, गाळणीने घ्या किंवा हाताने जरी तुम्ही मॅच केलं तरी ते पटकनी होतं, पण शक्यतो हे सगळं असं गाळून घेण्यासाठी अशी गाळणी घ्या. नाही तुमच्याकडे अशी गाळणी नसेल तर सरळ आपली जी पीठ चाळायची गाळणी असते, चाळणी, ती इथे तुम्ही वापरली तरी चालेल. या पद्धतीने आपल्याला हा चोथ्यातला गर, टोमॅटो, कांदा, जे बाकीचे साहित्य घातले त्याचं पूर्ण असा पल्प इथे काढून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये अगदीच तुम्हाला वाटलं तर थोडंसं मीठ घाला. त्यानंतरनं काळी मिरपूड यामध्ये घालायची. मसाले आपल्याला इथे कोणते घालायचे नाही. थोडंसं काळं मीठ यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर हळद तुम्हाला यामध्ये घालायची आहे आणि अर्धा चमचाभर साखर तुम्हाला इथे घालायची आणि हे भांडं, ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची. सूपला एक चांगली दणक्यात उकळी काढून घ्यायची. उकळी आल्याच्या नंतरनं तुम्हाला यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे. इथे तुम्हाला बटर घालायचं आहे, ज्यामुळे त्याची चव पण खूप छान लागते आणि सूप प्यायला पण मस्त चविष्ट लागतं. इथे एक उकळी काढून घेतल्याच्या नंतरनं तुम्ही इथे बघू शकताय छान असं घट्टसर आपलं सूप बनवून तयार झालेलं आहे. सूप हे कधीही जास्त घट्ट नसतं, हे लक्षात ठेवायचं. ते लिक्विडसारखंच पातळ असतं आणि ते हेल्दी असतं. सूप कधीच असं घट्ट करायचं नाही. तर इथे तुम्ही बघू शकता छान मस्त असं चविष्ट गरमागरम आपलं शेवग्याचं सूप बनवून तयार झालेले. रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की करा.